आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या आयुष्याने आणि कामाने एका संपूर्ण राष्ट्राची सामाजिक जडणघडणच बदलून टाकली. विचार करा, 104 वर्ष एवढं दीर्घायुष्य लाभलं धोंडो केशव कर्वे यांना. आणि या काळात त्यांनी फक्त इतिहास बदलताना पाहिला नाही, तर स्वतः एक नवा इतिहास घडवला. आणि याच अविश्वसनीय प्रवासाचा सन्मान झाला 1958 साली. तो दिवस होता त्यांच्या 100व्या वाढदिवसाचा आणि संपूर्ण देशाने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं. पण प्रश्न हा आहे की एका छोट्याशा गावातून आलेले गणिताचे एक साधे प्राध्यापक भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या समाजसुधारकांपैकी एक कसे बनले? काय होती ही गोष्ट? या गोष्टीची सुरुवात होते त्या काळातल्या एका अत्यंत क्रूर आणि समाजात अगदी खोलवर रुजलेल्या प्रथेला थेट भिडण्यापासून. तर अशा परिस्थितीत कर्वे यांनी काय केलं? त्यांनी एखादी मोठी सभा बोलावली की आंदोलन केलं? नाही. यातली सगळ्यात रंजक गोष्ट ही आहे की त्यांच्या सुधारणेचं पहिलं पाऊल हे खूप खूप वैयक्तिक होतं. 1893 मध्ये त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला, जे त्या काळात एक क्रांतिकारी पाऊल होतं. पण ते इथेच थांबले नाहीत. त्याच वर्षी त्यांनी विधवा पुनर्विवाह संघाची स्थापना केली आणि मग 1896 मध्ये निराधार स्त्रिया आणि अनाथांसाठी एक हक्काचं घर सुरू केलं. म्हणजे एका वैयक्तिक निर्णयाचं रूपांतर त्यांनी लगेच एका सार्वजनिक चळवळीत केलं. आणि हा जो आश्रम त्यांनी सुरू केला, अनाथ बालिकाश्रम, याचा उद्देश फक्त पुनर्विवाह घडून आणणं नव्हता. नाही, यातला खरा मुद्दा होता त्या स्त्रियांना एक सुरक्षित आश्रय देणं, एक आधार देणं आणि सन्मानाने जगण्याचा एक पर्याय देणं. पण कर्वे यांना लवकरच एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे फक्त सुरक्षित निवारा देणं पुरेसं नाही. ते स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं फक्त पहिलं पाऊल होतं. खरं स्वातंत्र्य तर वेगळ्याच गोष्टीत होतं. आणि मग त्यांची दृष्टी विस्तारत गेली. पहिलं पाऊल होतं निवाऱ्याचं, पण मग त्यांना कळलं की खरं सक्षमीकरण शिक्षणातून येईल. म्हणून 1907 मध्ये त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. आणि हे फक्त विधवांपुरतं मर्यादित नव्हतं, तर सगळ्याच महिलांसाठी होतं. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं पाऊल, हे सगळं काम अविरतपणे पुढे नेणारे कार्यकर्ते घडवणं. त्यासाठी 1908 मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना झाली. आता हा जो निष्काम कर्म मठ होता ना, ही त्यांची दूरदृष्टी दाखवतो. म्हणजे ते फक्त विटांच्या इमारती, शाळा नाही बांधत होते. ते त्या शाळा चालवण्यासाठी, ती समाजसेवेची ज्योत तेवत ठेवण्यासाठी निस्वार्थपणे काम करणारे कार्यकर्ते घडवत होते. एक अख्खी चळवळ उभी करत होते. आणि हे सगळं, हा सगळा पाया रचला जात होता एका खूप मोठ्या, एका धाडसी स्वप्नासाठी. एक असं स्वप्न जे त्या काळात अनेकांना अक्षरशः अशक्य वाटलं असतं. आणि गंमत म्हणजे या मोठ्या स्वप्नाची प्रेरणा कुठून मिळाली? तर जपानच्या महिला विद्यापीठावरच्या एका छोट्याशा पुस्तिकेतून. विचार करा, जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातल्या एका कल्पनेने त्यांना इतकं प्रेरित केलं की त्यांनी ठरवलं असंच काहीतरी भारतात उभं करायचं. पण अर्थातच एक संपूर्ण विद्यापीठ उभं करणं हे सोपं काम नव्हतं. त्यासाठी प्रचंड आर्थिक पाठबळ लागणार होतं. आणि इथेच त्यांच्या स्वप्नाला उद्योगपती सर विठ्ठलदास ठाकरसी यांची साथ मिळाली आणि त्यांच्या उदार देणगीमुळे या विद्यापीठाचं स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि अखेर 1916 साली तो ऐतिहासिक दिवस उजाडला. कर्वे यांनी भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. आज आपण ज्याला SNDT महिला विद्यापीठ म्हणून ओळखतो, तेच हे विद्यापीठ. एका माणसाने पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं आणि हजारो, लाखो स्त्रियांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे कायमचे उघडले गेले. पण एक विद्यापीठ स्थापन करून कर्वे थांबले नाहीत. त्यांचं काम तर खरं तर आता सुरू झालं होतं. त्यांनी आपलं पुढचं आयुष्य हे स्वप्न केवळ टिकवण्यासाठीच नाही, तर ते वाढवण्यासाठी समर्पित केलं. ते जणू महिला शिक्षणाचे एक जागतिक दूतच बनले. युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका, जगभर प्रवास केला. तिथल्या शिक्षण पद्धतींचा अभ्यास केला. आपल्या विद्यापीठासाठी निधी गोळा केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला शिक्षणाचं महत्त्व जागतिक पातळीवर पटवून दिलं. आणि त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल संपूर्ण देशाने घेतली. 1955 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. आणि मग 1958 मध्ये त्यांच्या 100व्या वाढदिवशी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन त्यांना गौरवण्यात आलं. तर महर्षी कर्वे यांचं आयुष्य आपल्याला काय शिकवतं? एका व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी वाहून घेतलं तर काय होऊ शकतं? त्यांची गोष्ट हेच सांगते की एका धाडसी, वैयक्तिक निर्णयापासून सुरू झालेला प्रवास एका संपूर्ण सामाजिक क्रांतीचं रूप घेऊ शकतो.